देशातील सर्वात मोठ्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये 2026च्या या मार्केट करेक्शनमध्ये 40 ते 50% पर्यंत घसरण आली आहे. आणि तुम्हाला स्वतःच्या पोर्टफोलिओबद्दल काय करायचे हे कळतच नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. सध्या इंडियन इक्विटीज, ग्लोबल मॅक्रो, हेडविंड्स, बॉन्ड यील्ड्स, FII सेलिंग, ट्रम्प टॅरिफ 2.0, फेडच्या रेट कट पॉज, RBIची पॉलिसी, बिटकॉइन ETF क्लोज, हे सगळं एकाच वेळी धडकत आहे. या सगळ्याचा अर्थ काय, त्याला सोप्या भाषेत समजून घेऊया. नंबर 1, मार्केटमध्ये नेमकं काय चाललं. 2025च्या सुरुवातीपासून 2026 पर्यंत एक मोठा डायव्हर्जन दिसला. निफ्टी 50ने आपली स्ट्रक्चरल स्थिरता टिकवून ठेवली आहे. तो साधारणपणे 23,600 वरून 26,130 पर्यंत गेला, म्हणजे जवळपास 10% वाढ. पण निफ्टी स्मॉल कॅप 250 मध्ये मोठी घसरण दिसली आहे. स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप स्टॉक्स मध्ये लिक्विडिटी क्रायसिस निर्माण झालाय. मोठे इन्व्हेस्टर सुद्धा वाचले नाही. डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओ ऑल टाइम हाय वरून सुमारे 43% खाली आला. आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात घसरला. विजय केडिया यांच्या होल्डिंग्स मध्ये 20 to 30% ड्रॉडाऊन दिसलाय. याचा अर्थ हा फक्त रिटेल गुंतवणूकदारांचा प्रश्न नाही, हे लिक्विडिटी डायव्हर्जिंग इव्हेंट आहे. नंबर 2, ग्रोथ ॲट एनी प्राइस मॉडेल कोलॅप्स. आता मार्केट ग्रोथ ॲट एनी प्राइस वर विश्वास ठेवत नाही. कॅपिटल आता क्वालिटी अर्निंग्स कडे वळत आहे. ज्या कंपन्या सातत्याने नफा दाखवतील त्यांच्याकडे पैसा जाईल. कमकुवत अर्निंग्स प्लस FII सेलिंग इज इक्वल टू डेडली कॉम्बिनेशन. नंबर 3, व्हॅल्युएशन चित्र. BSE सेन्सेक्सच्या PE रेशो सध्या सुमारे 22 ते 23 च्या आसपास आहे. निफ्टी 50च्या PE रेशो जवळपास 22 आहे. ऐतिहासिक सरासरी 20 ते 21 च्या आसपास असते. म्हणजे मार्केट पूर्ण बबल मध्ये नाही, पण खूप स्वस्तही नाही. बफेट इंडिकेटर देखील सूचित करतो की मार्केट फेअर व्हॅल्युएशन जवळ आहे, पण खूप मोठा सेफ्टी मार्जिन नाही. नंबर 4, बॉन्ड यील्ड वर्सेस अर्निंग यील्ड. सध्या 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांच्या यील्ड सुमारे 6.6 च्या आसपास आहे, पण निफ्टी 50च्या अर्निंग यील्ड 4.4 आहे. म्हणजे बॉन्ड यील्ड जास्त आणि स्प्रेड निगेटिव्ह. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल मनी इक्विटी मधून बाहेर पडते. FII मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. नंबर 5, IT सेक्टरवर दबाव. निफ्टी IT मध्ये 17 वर्षातील सर्वात मोठा डिस्रप्शन दिसतो, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या IT कंपन्यांमध्ये FII होल्डिंग 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. TCS, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या कंपन्यांमध्येही दबाव आहे. नंबर 7, डिजिटल ॲसेट आणि बिटकॉइन. बिटकॉइन 2025 मध्ये $1,26,000 पीक वरून आता $68,000 ते $72,000 रेंज मध्ये कन्सॉलिडेट होत आहे. 2025 मध्ये स्पॉट ETF मध्ये मोठ्या प्रमाणावर इनफ्लो झाले आहे. आता बिटकॉइन फक्त रिटेल स्पेक्युलेटिव्ह ॲसेट नसून मायक्रो ॲसेट म्हणून पाहिला जातो. भारतामध्ये 30% कॅपिटल गेन टॅक्स असूनही क्रिप्टो अडॉप्शन वाढत आहे. स्मॉल कॅप सिटीज मध्ये ट्रेंडिंग जास्त वाढत आहे. रेग्युलेटरी स्पष्टता सुधारत आहे. नंबर 7, पुढे काय. मोठ्या ब्रोकरेज हाऊसेस अजूनही इंडियन इक्विटीजवर ओव्हरवेट आहेत. त्यांचा अंदाज आहे की 2026च्या अखेरपर्यंत निफ्टी 50 29,000 प्लस जाऊ शकतो, कारण अर्निंग सायकल स्टेबल होईल. चायना +1 मॅन्युफॅक्चरिंग ट्रेंड, RBIची लिक्विडिटी सपोर्ट, बँकिंग सेक्टर मधील स्ट्रेस कमी होणे. पण रिस्क काय. ग्लोबल पॉलिटिकल अनिश्चितता, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीज मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढवू शकतात. नंबर 8, इन्व्हेस्टरसाठी मार्गदर्शन. स्मॉल कॅप मध्ये अति लिव्हरेज टाळा. क्वालिटी अर्निंग्स असलेल्या कंपन्यांवर फोकस करा. ब्लू चिप स्टॉक्स मध्ये हळूहळू अॅक्युम्युलेशन करा. ॲसेट अलोकेशन शिस्तबद्ध ठेवा. लिक्विड रिस्क समजून घ्या. जेव्हा सुपरस्टार इन्व्हेस्टर्सचे पोर्टफोलिओ 30 ते 40% खाली येतं, तेव्हा आपण अधिक सावध असायला हवं. स्मॉल कॅप सायकल परत येईल, पण वेळ लागेल. तोपर्यंत रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचे आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.